11व्या लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं आज आपल्या गावामध्ये आपल्या सगळ्यांना भेटण्यासाठी, आपल्या सर्व ज्येष्ठांचे आशीर्वाद मागण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी उपस्थित आहोत. माझ्यासोबत उपस्थित असलेले आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आणि कार्यसम्राट आमदार आदरणीय बाबूरावजी पाचरणे, जिल्हा परिषद सदस्य आदरणीय माऊली आबा कटके, भाजपचे तालुका अध्यक्ष प्रवीदा शेठ उंद्रे, गणेश कुटे, दादा पाटील सातव, प्रकाश लोले, बेंडावले, जय उपतालुका प्रमुख स्वप्नील कुंजीर, उपजिल्हा प्रमुख अनिल काशीर, महिला आघाडीच्या तालुका संघटिका सन्माननीय सरदाताई कदम, त्यांच्यासोबत असलेल्या माझ्या सर्व महिला भगिनी, रवी कुटे आणि सर्व म्हणजे सुरेश दादा, या गावचे सर्व ज्येष्ठ नागरिक बंधू आणि भगिनींनो, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की गेल्या महिन्याभरापासून, दीड महिन्यापासून सगळ्या देशामध्ये या लोकसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी चालू झाली. एका बाजूला कडक ऊन, दुसऱ्या बाजूला कडक गरम वातावरण. कधी नव्हे तशी प्रचाराची पातळी आता जरा जोरात उंचावली. अजून 20-25 दिवसानं ह्या लोकसभेचं मतदान होणार आहे आणि ह्या मतदानाच्या माध्यमातून तुम्ही आम्ही आपल्या देशाचं येणाऱ्या 5 वर्षाचं भवितव्य ठरवणार आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतून आपण आपला गाव कारभारी निवडतो, पंचायत समितीच्या निवडणुकीमधून आपण पंचायत समितीचा कारभारी निवडतो, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमधून आपला जिल्हा परिषदेच्या गटाचा कारभारी निवडतो आणि आमदारकीच्या निवडणुकीच्या माध्यमातून आपण राज्याचा कारभार पाहणार आपलं कारभारी आणि प्रतिनिधी निवडतो. पण ही देशाची निवडणूक आहे, लोकसभेची निवडणूक, देशाचा कारभारी आपण निवडणार आहे. आणि मग देशाचा कारभारी कोण असणार आहे? येणाऱ्या 5 वर्षामध्ये आपण देशाची धुरा कोणाकडे देणार आहे, हा निर्णय आपण ह्या मतदानाच्या माध्यमातून घेणार आहे. बोलायला चालायला अधूनमधून अनेक लोक येतील, भाषण करायला बरेच लोक येतील, भाषण करत असताना स्थानिक प्रश्न बोलतील, ज्याचा काही देशाच्या राजकारणाशी संबंध नाही असे प्रश्न उकरून काढतील, खोटानाटा प्रचार करतील. परंतु तुम्ही लक्षात घ्या, ही निवडणूक देशाचा पंतप्रधान निवडण्याची आहे. ही निवडणूक देशाचे 5 वर्ष पुढचे कसे राहणार आहे ही ठरवणारी निवडणूक आहे. आणि मग हे सगळं मतदान करताना आपण साहजिकच विचार करतो की गेल्या 5 वर्षापूर्वी आपण ज्यांना मतदान केलं त्यांनी काय केलं, आणि म्हणून आपला सगळ्या बाजूचा विचार केला तर आपण हे सुद्धा बघितलं पाहिजे की आपल्या समोर आता मतदान करताना 2 पर्याय देश चालवायला. एक आहे की ज्यांना खऱ्या अर्थानं आपण 5 वर्षापूर्वी निवडून दिलं ते आदरणीय नरेंद्र मोदी, त्यांच्या हातामध्ये आपण देशाची सत्ता दिली आणि त्यांनी खऱ्या अर्थानं आपल्या देशाला, आपल्या सगळ्यांना न्याय देण्याचं काम केलं, प्रामाणिकपणे केलं. आपली माफक अपेक्षा काय असते? आपण आपला मुख्यमंत्री, आपण आपला खासदार, आपण आपला आमदार आणि आपण आपला पंतप्रधान निवडून देताना त्यानं प्रामाणिकपणे आमच्या देशाची, आमच्या राज्याची सेवा केली पाहिजे. आणि मग ह्या सगळ्या याच्या शर्यतीमध्ये आपण पाहता पंतप्रधान यांनी गेले 5 वर्ष प्रामाणिकपणे रात्रीचा दिवस करून ह्या देशाची सेवा करत असताना देशाची मान जगाच्या पाठीवर उंचवण्याचं काम केलं. आज ताटमानेनं भारतीय कुठेही जर गेला देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये, जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये, तर भारतीयांना किंमत राहते. आज जगाच्या स्पर्धेमध्ये भारताची मान ताटमानेनं उभी राहू शकते, अशा प्रकारची किंमत पंतप्रधानांनी गेल्या 5 वर्षामध्ये वाढवली, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आणि हे सगळं करत असताना हे सुद्धा विचार करावा की 5 वर्षामध्ये पंतप्रधानांनी कारभार करत असताना केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये 1 रुपयाचा सुद्धा भ्रष्टाचार झालेला नाही. आपल्या सगळ्यांना ही गोष्ट आवर्जून लक्षात घ्या. जनतेची संपत्ती, जनतेची सत्ता ही जनतेच्या हितासाठी आहे. त्याच्यावर बाकी लोकांनी डल्ले मारणे, भ्रष्टाचार करणे करू देणार नाही. मी चौकीदार आहे असं स्पष्टपणे सांगून 5 वर्षामध्ये मला एक उदाहरण सांगा की नरेंद्र मोदीजींनी इथं पैसा खाल्ला, इथं
भ्रष्टाचार केला किंवा त्यांच्या मंत्रिमंडळातल्या एकानं तरी भ्रष्टाचार केला, त्याच तुलनेमध्ये त्याच्या 5 वर्षाच्या अगोदरची 10 वर्षे काँग्रेसकडे सरकार, त्यांचं सरकार असताना काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल, त्यांचा एक मंत्री सांगा की जो धुतल्या तांदळासारखा होता. इथून तिथून खालून वर सगळे म्हणजे भ्रष्टाचारानं नसानसामध्ये कणाकणामध्ये भ्रष्टाचार असलेलं त्यांचं सरकार होतं. आणि उदाहरण द्यायचं तर आपल्या पुणे जिल्ह्याला सगळ्यांना सर्वश्रुत आहे 70,000 कोटी रुपयाचा जलसिंचनाचा घोटाळा. म्हणजे त्या घोटाळ्याला, त्या भ्रष्टाचाराला कंटाळून आपण नरेंद्र मोदीजींच्या ताब्यात देशाच्या सत्तेची चावी दिली आणि त्यांनी खऱ्या अर्थानं आपल्याला न्याय दिला. बरं, तर तुम्ही म्हणाल नक्की काय केलं? मी आपल्याला आवर्जून सांगेल की सर्वाधिक जास्त विकास कामं म्हणजे पायाभूत जे सुविधा असतात, मग रस्ते असेल, बाकीच्या गोष्टी असतील, सर्वाधिक जास्त रस्ते, सर्वाधिक जास्त बंदरं बांधणं, शेतीच्या उपाययोजना असेल, सर्वसामान्यांच्या गोरगरिबांच्या अडीअडचणीला धावून जाणाऱ्या अनेक स्कीमा असतील, मग मुद्रा लोन असेल तरुणांच्यासाठी, तरुणांना नोकऱ्यांसाठी मर्यादा आहे, मग गावोगावी बेरोजगार तरुणांना स्वतःचा व्यवसाय उभा करावा. व्यवसाय उभा करण्यासाठी तरुणांकडे पैसे नाही आहे, मग 5 लाखापासून 10 लाखापर्यंत मुद्रा लोन अगदी सहज मिळण्याचे, उपलब्ध होण्याचं तारण जे आहे त्याच्यामध्ये आजपर्यंत 1.25 लाख कोटीच्या पेक्षाही जास्त कर्ज देशभरात वितरण झालं या मुद्रा लोनच्या माध्यमातून. दुसऱ्या बाजूला महिलांच्यासाठी उज्ज्वला गॅस योजना, महिलांच्यासाठी महिला सुरक्षा योजना, शेतकऱ्यांसाठी किसान सन्मान योजना, शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची योजना, शेतकऱ्यांसाठी पीक कर्ज योजना, शेतकऱ्यांसाठी कांदा अनुदान योजना, ह्या सगळ्या योजना जर पाहिल्या तर खऱ्या अर्थानं ह्या देशामध्ये ह्या सरकारनं सर्वाधिक जास्त योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं. आता हा झाला देशाचा प्रश्न. दुसऱ्या बाजूला मी आपल्याला आवर्जून सांगेन आपल्या मतदारसंघामध्ये ह्या सरकारच्या काळातून काय झालं. मी आपल्याला आवर्जून सांगेन, मी भांडून हा रस्ता आपल्यासाठी, तुम्हाला माहिती आहे की अनेक वर्ष या रस्त्याची तुमची मागणी होती. प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेमधून सर्वाधिक जास्त रस्ते मी माझ्या माध्यमातून माझ्या मतदारसंघामध्ये केले. अगदी तुळापूर ते भावडी हा रस्ता 4-4.5 कोटी रुपयाचा मी 4-5 वर्षापूर्वी मंजूर करून काम करून घेतलं. त्याच्यानंतर मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेमधून बाबुरावजीच्या माध्यमातून भावडी ते वाघोली म्हणजे 8.5 कोटी रुपयाचा, म्हणजे हा रस्ता तुळापूर ते वाघोली ह्या रस्त्यावर ह्या सरकारच्या माध्यमातून 13 कोटी रुपयाच्या आसपास अनुदान पडलं. म्हणजे सरकार काहीतरी काम करत होतं. मला सांगा, यापूर्वी अनेक आमदार होते, कुठल्या आमदारांनी ह्या रस्त्यासाठी प्रयत्न केले? हे प्रयत्न करायला मी खासदार म्हणून, बाबुरावजी आमदार म्हणून ह्या ठिकाणी या सरकारच्या माध्यमातून भरीव निधी आणण्याचं काम केलेलं आहे. मला आवर्जून आपल्याला सांगावंसं वाटतं, पूर्वीच्या सरकारचा मी 10 वर्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सरकारचं दिल्लीमध्ये असताना जवळून तिथं काम खासदार म्हणून काम करताना तुम्ही मला बघितलं. त्यांचे पंतप्रधान काम करताना पाहिले, त्यांचे मंत्री काम करताना पाहिले. माझ्या शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये ज्या सगळ्यात महत्वाच्या समस्या, त्या महत्वाच्या समस्यासाठी 10 वर्षामध्ये त्यांच्या काळात 1 रुपया सुद्धा निधी आमच्याकडे पडला नाही. उदाहरण द्यायचं झालं तर माझा पुणे नाशिक हायवे, जिथं आज चाकणमध्ये ट्रॅफिक आहे, खेडमध्ये ट्रॅफिक आहे, नारायणगावमध्ये ट्रॅफिक आहे, हा रस्ता मी 10 वर्ष त्यांच्याकडे मागत होतो. 10 वर्षामध्ये काँग्रेसनं त्याच्यावर रुपया पण टाकला नाही. जेव्हा आमचं सरकार आलं, नितीनजी गडकरी यांच्या माध्यमातून त्याच्यासाठी 1800 कोटी रुपये मंजूर करून घेतले. 1350 कोटी रुपयाचं काम पूर्ण झालं. बाकीचे 450 कोटी रुपयाचं काम बाकी आहे, कारण अजून जमीन मिळायची आहे. आज माझ्यावर आरोप केले जातात की इथं खेड ट्रॅफिकमध्ये जाम आहे, खासदार काय करता? अरे, मी आपल्याला आवर्जून सांगेन, तुमच्या 10 वर्षामध्ये मी प्रयत्न करून तुम्ही रुपये दिला नाही. आमच्या सरकारच्या काळामध्ये 5 वर्षाच्या कालावधीमध्ये 1800 कोटी रुपये मिळाले, त्यातले 1350 कोटी रुपये खर्च करून 80% रस्ता आम्ही पूर्ण केलाय. आम्ही पूर्ण केला 80%, त्याचं काही नाही. 20% रस्ता बाकी आहे, त्याच्यावर आरडाओरड चालू आहे इलेक्शन मध्ये. दुसरा प्रश्न एका बाजूने चालू झाला की बैलगाड्याच्या शर्यतीच्या संदर्भामध्ये आज राष्ट्रवादीमध्ये जो तो तिस्मार खा उभा राहतो की आम्ही बैलगाडा शर्यती चालू करू. मला सांगा,
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बैलगाडा शर्यतीवर बोलण्याचा अधिकारच नाहीये. मुळात बैलगाडा शर्यती बंद केल्या यांनीच नोटिफिकेशन काढलं, यांनीच GR काढला आणि बैलगाडा शर्यती बंद केल्या. त्याच्यानंतर 5 वर्ष मी आणि हे राज्य सरकार आम्ही कोर्टामध्ये भांडतोय की शेतकऱ्यांच्या हिताचा हा जो बैलगाडा शर्यतीचा खेळ आहे तो चालू करा. दुर्दैवानं सुप्रीम कोर्टामध्ये बाब अडकली आहे. खुटी तर यांनीच लावून ठेवलेली आहे काँग्रेसवाल्यांनी. आम्ही ते निस्तरण्याचं काम करतोय, पण त्याचा दोष आज निवडणुकीमध्ये आमच्यावर देतात की तुमच्या सरकारच्या काळामध्ये बैलगाडा शर्यती चालू झाल्या नाही. मला पुन्हा आपल्याला आवर्जून सांगावंसं वाटतं, या थापेबाजापासून सावध राहा. बैलगाडा शर्यती बंद यांनी केल्या, चालू करण्यासाठी मनापासून प्रयत्न करतोय आमचं राज्य सरकार. शिवसेना भाजपच्या राज्य सरकारच्या काळामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये कोट्यावधी रुपये सरकारनं खर्च केले, वकील लावले आणि सुप्रीम कोर्टाची तारीख मिळण्यासाठी, फुल खंडपीठाची तारीख मिळण्यासाठी जी तयारी करायची ती तयारी पूर्ण झालेली आहे. येणाऱ्या 2 महिन्यामध्ये त्याच्यावर आम्हाला न्याय मिळेल. पण हे उगाच आता इलेक्शन आले म्हणून हे लोक राजकारण करायला लागलेत. यांच्या भूलथापाला बळी पडू नका. हे अनेक कामं या सरकारच्या माध्यमातून आम्ही केलेली आहे. खासदार म्हणून तुम्ही आमची कामगिरी पाहिलेली आहे, आमदार म्हणून बाबूरावची कामगिरी पाहिलेली आहे. सर्वाधिक जास्त निधी आणि सर्वाधिक जास्त लोकांमध्ये आम्ही राहिलोय. आम्हाला कधी या बाकी लोकांसारखं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष किंवा काँग्रेस पक्षासारख्या आमदारांसारखा अहंकारपणा किंवा उद्धटपणा आमच्यामध्ये कधी नाहीये. 15 वर्ष तुम्ही पाहिलं, मी खासदार म्हणून काम करत असताना कधी कुणाचं वाईट केलं नाही, कधी कुणाला नडलो नाही, कधी रुपयाचा भ्रष्टाचार केला नाही. प्रामाणिकपणे रात्रीचा दिवस करून लोकांच्या सेवेमध्ये मी काम करतोय. मतदारसंघ खूप मोठा आहे, कात्रजच्या घाटापासून जुन्नरच्या नाराय घाटापर्यंत इतक्या मोठ्या मतदारसंघामध्ये सगळ्याच गावाशी संपर्क ठेवून आहे. मला ह्या ठिकाणी आवर्जून आठवण होते ती माझा जुना सहकारी नामदेवराव तांबे. जेव्हा मी ह्या मतदारसंघातून पहिल्यांदा उभा राहिलो 2009ला, ह्या हवेलीमधला सगळ्यात माझा जुना आणि सगळ्यात एक नंबरचा कॉन्टॅक्ट म्हणजे नामदेवराव. पक्षासाठी, जनतेच्या विकासासाठी स्वतःला झोकून देणारा कार्यकर्ता मी पाहिला आणि त्याच्यामुळेच ह्या भागामध्ये आज शिवसेना वाढलेली आहे. दुर्दैवाने ह्या गावामध्ये येताना कधी मला इकडे ह्या परिसरामध्ये वाघोली असेल, भावडी असेल, ह्या परिसरामध्ये दौरा करताना आवर्जून नामदेवरावांची आठवण येते. नामदेवरावांनी जिल्हा परिषदेमध्ये काम करत असताना असेल किंवा जिल्ह्याचा उपप्रमुख म्हणून शिवसेनेचं काम करताना अजूनही लोक आवर्जून नामदेवरावांची आठवण करत असतात. नामदेवरावांच्याच आठवणी आग्रहामुळे हा रस्ता मला प्राधान्य करावा लागला आणि त्यांच्याच पाठपुरावा होता म्हणून बाबूरावजीने हा पुढचा रस्ता आपण सिमेंट कॉन्क्रीटचा केलेला. हे सगळं तुम्ही मला गेले 10 वर्ष काम करताना पाहिलं आणि म्हणून मला आपल्याला सांगायचं आहे, मी या निमित्ताने जास्त काही बोलणार नाही, लांबलचक बोलायची गरज नाही. तुम्ही आम्हाला सगळ्यांना जवळून बघितलेलं आहे, तुम्ही आमच्या सरकारचा 5 वर्षाचा कारकीर्द पाहिलेली आहे. म्हणून आम्ही आग्रहानं आपल्याला सांगेल की येणाऱ्या 29 तारखेला शिवसेना भाजपचा युतीचा मी अधिकृत उमेदवार म्हणून मला प्रचंड बहुमताने विजय करा. धनुष्यबाणाच्या चित्राच्या बाजूचं बटन दाबून मला विजयी करा, एवढीच या ठिकाणी विनंती करून थांबतो. धन्यवाद.